अशी वांगे बटाट्याची भाजी जी तुम्हाला 100% आवडणार आहे. वांगे बटाट्याची भाजी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे. नक्की आवडेल, नक्की ट्राय करून पहा. सगळ्यात आधी तर वाटण तयार करून घेऊ. जे काही कोरडे पदार्थ आहेत ना, ते सगळ्यात आधी भाजून घेऊ. तर इथे एक छोटी वाटी भरून इथे मी खोबरं बारीक चिरून घेतलं होतं आणि मूठभर शेंगदाणेसुद्धा घेतलेत. चांगला डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. तर बघा शेंगदाण्याला सुद्धा चांगला डार्क रंग आलाय आणि खोबरंसुद्धा चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. हे दोनही कोरडे पदार्थ वेगळ्या ताटात काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे. साधारण 1 चमचाभर तेल घातलं. यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. हलकासा सॉफ्ट होईपर्यंत हा परतून घेऊ. कांदा असा अर्धवट भाजला गेला किंवा अशा रंगावरती आला, की मग आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची घालायची. साधारण 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घातली. आता वाटणामध्ये कढीपत्त्याची पानं घातली ना, तर अजिबात काढून ठेवली जाणार नाही आणि जी काही पौष्टिकता आहे ना कढीपत्त्याची, सगळी आपल्याला मिळणार आहे. यामुळे कढीपत्ता मी घातलाय. सोबत 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेऊन चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. या मिरच्यांवरती छान डाग आलेत आणि कढीपत्तासुद्धा हलकासा कुरकुरीत वाटतोय. हे दोन्ही साहित्य चांगले थंड करून घेऊ आणि तोपर्यंत आपण भाजीची इतर तयारी करून घेऊ. पाव किलो वांगी घेतलेली आहेत. वांगी चिरून कोणत्या पद्धतीने कशी चिरायची ते सांगते. तर वांग्यांचे जे काही काटे आहेत ना, ते आपल्याला सगळ्यात आधी काढून घ्यायचे आहेत आणि अर्धवट देठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे सगळ्यात आधी तर मी करून घेणार आहे. याआधी मी वांगी स्वच्छ धुवून घेतली होती. आता वांग्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि एका भागाला आपल्या 3 चिरा द्यायच्या आहेत. थोडंसं देठ ठेवलं ना, की मग भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि या देठामध्ये सुद्धा भरपूर चव असते. पाण्यामध्ये थोडंसं मी आधीच मीठ घातलं होतं, की जेणेकरून वांगी अजिबात काळी पडणार नाहीत. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण वांगी आपण कट करून घेऊयात. वांगी अशी कट करून एकदा चेक करून घ्यायची, खराब असेल तर साईडला काढून ठेवायची. वांगी इथे कट करून झाली. आता याच पद्धतीने बटाटासुद्धा कट करून घेऊ. 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. यावरची साल काढून घेतली आणि आता या पद्धतीने 2 कट द्यायचे आहेत आणि पुन्हा 1 कट म्हणजे एका बटाट्याला 4 कट देऊन या पद्धतीने चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तुमच्या इथे व्हिडिओमध्ये लक्षात येतच असेल. तशाच पद्धतीने दोन्ही बटाटे मी कट करून घेतलेले आहेत आणि बटाटा आणि वांगी दोन्ही चिरून मी पाण्यामध्ये ठेवली आहेत. इकडे मी आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. यामध्ये तेल घालूया. साधारण 1 पळीभर किंवा अर्धी पळीच मी तेल घातलेलं असेल. सगळ्यात आधी आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही बटाटा आणि वांगा परतून घेता ना, त्याची जी चव येते ना खरंच, म्हणजे थोडा वेळ तरी असं परतून घ्या. वाटणामध्ये तर आपण परततोच, पण आधीच परतून घेतलं ना, की मग मस्त शिजतात सुद्धा आणि चवसुद्धा अगदी दुप्पट होते. आधी बटाटे थोडेसे परतून घेतले, की मग वांगी परतून घ्यायची. सोबतच परतून घेतलं, की काय होतं वांगी पटकन रंग धरतात आणि बटाटा तसाच राहतो. म्हणून मग आधी थोडेसे बटाटे परतून घ्यायचे आणि मग वांगे परतून घ्यायचे. हे दोन्ही पदार्थ परतून झाले, साईडला काढून ठेवायचे. आता इकडे वाटणाचं सगळं साहित्य थंड झालंय. पण हे सुद्धा एकत्र आपल्याला वाटायचं नाही. शेंगदाणे आणि खोबरे आधी वाटून घ्यायचं म्हणजे ते बारीक होतात आणि जर ओल्या पदार्थांसोबत म्हणजेच कांदा टोमॅटोसोबत तुम्ही जर वाटून घेतलत ना, तर मात्र मग ओबड-धोबडच राहतात. पाहिजे असे आपल्याला बारीक ते करता येत नाहीत. उरलेलं सगळं साहित्य घालून थोडंसं पाणीसुद्धा मी घातलेलं आहे आणि छान अशी याचं वाटण तयार करून घेतलं. वाटण झालं की त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. थोडंसं जिरं घातलं आणि तयार केलेलं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे. मिरची घातली आहे यामुळे खूप साऱ्या मसाल्याची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही. वाटण तेलामध्ये अगदी 1 अर्धा मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. खूप वेळ त्याचं परतायची गरज नाहीये. कारण आता आपण यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत. तर बेसिक मसाले कोणते असणार आहेत, तर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि यासोबतच किचन किंग मसाला तुमच्याकडे असेल तर तो आवर्जून घाला. नसेल तर याऐवजी काय करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता किंवा कोणताही नॉनव्हेजचा मसाला असेल, तो 1 चमचा, छोटा चमचा तुम्ही घातलात ना, तरीसुद्धा खूप छान चव येते. नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे. कारण हिरव्या मिरचीमुळे ना खूप छान अशी चव येते. घातलेले हे मसाले थोडेसे मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी घालूयात, की जेणेकरून जे वाटण आहे ते खाली कढईला चिकटणार नाही, करपणार नाही आणि थोडंसं म्हणजे अगदी 1 पाववाटी भरून घातलं. घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर यावरती झाकण ठेवायचं. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तरच ती चव येणार आहे आणि मग छान तर्रीसुद्धा येते. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान खमंग सुवाससुद्धा येतोय. आता मस्त असं मिक्स करून घेते आणि आपण जे बटाटे आणि वांगी परतून आधीच साईडला ठेवली होती,
ती आता यावेळेस यामध्ये घालायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. यासोबतच आपण चवीपुरतीचं मीठसुद्धा घातलेलं आहे. छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांसोबत, वाटणासोबत आणि यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. रस्सा किती तुम्हाला पातळ ठेवायचा आहे, दाटसर ठेवायचा आहे, यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. परतत असताना वांगी अर्धवट शिजलेली आहे, बटाटासुद्धा थोडासा शिजलेला आहे, यामुळे आता फार वेळ लागणार नाही. तर मी साधारण 1 ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे. कढईमध्ये बनवतोय, थोडंसं पाणी आटलं जाईल या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. आता झाकण ठेवूयात आणि बटाटा चांगला शिजेपर्यंत शिजवून घेऊयात. वांगी काय लगेचच 2-3 मिनिटांमध्ये शिजली जाईल, पण बटाटा शिजायला थोडासा आणखीन 3-4 मिनिटं लागतील. म्हणून मग एक 5-7 मिनिटांसाठी छान असं शिजवून घेतलं. हवं असेल तर थोडंसं आटवून घेऊ शकता. मस्त चमचमीत अशी वांग्या बटाट्याची थोड्याशा वेगळ्या वाटणामधली ही भाजी खूप कमालीची स्वादिष्ट लागते. नक्की ट्राय करून पहा. भाकरीसोबत चुरून किंवा भातासोबत वरपून मस्तच लागते. नेहमी आपण त्याच लाल मसाल्यामधली वांग्याची भाजी बनवत असतो. एकदा तरी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. माझी गॅरंटी आहे की तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तुम्ही जरूर ट्राय करून पाहाल. जर रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.